कोल्हापुरातील तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील अवैध बांधकामांवर कारवाई करू नये अशी मागणी आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती। त्यानुसार आज अप्पर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांनी ऑनलाईन बैठक घेऊन चर्चा केली। हे प्रकरण कोल्हापूरच्या सर्किट बेंचमध्ये असल्याने त्यावर शासनाने सावध भूमिका घेऊन थेट निर्देश देणे टाळले। मात्र ग्रीन झोन आणि आरक्षण बदल तसंच बांधकामे नियमित करण्यासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार महापालिका सभागृहाचा आहे। याबाबतचे म्हणणे सर्किट बेंच समोर 25 जून रोजी होणाऱ्या सुनावणीत महापालिकेने मांडावे असे निर्देश आजच्या ऑनलाईन बैठकीत अप्पर मुख्य सचिवांनी दिले आहेत। कोल्हापुरातील तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील अवैध बांधकामांवर कोल्हापूर महापालिकेने 22 जून रोजी कारवाई करत 23 बांधकामे जमीनदोस्त केली। उर्वरित 177 जण न्यायालयात गेले आहेत, त्यामुळे त्यांच्या कारवाईवर तात्पुरती स्थगिती मिळाली आहे। याबाबत अंतिम सुनावणी 25 जून रोजी सर्किट बेंचमध्ये होणार आहे। दरम्यानच्या कालावधीत आमदार अमल महाडिक यांनी तावडे हॉटेल ते गांधीनगरमधील बांधकामांवर कारवाई करू नये, त्यांचं नियमितीकरण करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली होती। त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांना बैठक घेण्याचे आदेश दिले होते। आज ही बैठक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली। बैठकीला आमदार अमल महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। या प्रकरणाची सुनावणी सर्किट बेंचमध्ये सुरू आहे, त्यामुळे शासनाने थेट निर्णय देण्याचं टाळलं। मात्र ग्रीन झोन आणि आरक्षण बदल आणि बांधकामे नियमित करण्यासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार महापालिका सभागृहाचा आहे। याबाबतचं म्हणणं 25 जून रोजी सर्किट बेंचमध्ये होणाऱ्या सुनावणीत महापालिकेने मांडावे असे निर्देश आजच्या ऑनलाईन बैठकीत अप्पर मुख्य सचिवांनी दिले आहेत। त्यानुसार महापालिका येत्या 25 जून रोजी सर्किट बेंचमध्ये होणाऱ्या सुनावणीत आपलं म्हणणं मांडणार आहे।